नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर इथे जे आंबे आहेत ह्याच्यावरून तुम्हाला जर कळलंच असेल तर आपण आज बनवणार आहे आंब्याची पोळी, म्हणजेच आंब्याचे साठे बनवणार आहे। अगदी वर्षभर कसे टिकतात हे सुद्धा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे, तर तुम्ही नक्की पहा आपला व्हिडिओ। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर आंबे आपण छानपैकी धुवून घेतलेले आहेत आणि हे बघा थोडासा हिरवा आणि थोडासा पिवळासा आंबा घेतलेला, जेणेकरून आपल्या आंब्याचं साठं जे आहे आंबा पोळी गोड आणि आंबट अशी होईल आणि खायला खूप छान लागेल। तर आता हे दोन चलित आपल्याला याचे छान असे काप करून घ्यायचे। तरी असे बारीक बारीक आपल्याला काप करून घ्यायचे आणि मग आपल्याला हे ना मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही, हे बघा। इकडे आपले आहेत ना हे जे सगळे आंबे आहेत ना ते मस्तपैकी कापून झालेत। आपल्याला काय करायचं आता, हे ना मिक्सरमध्ये छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात नाही टाकायचं, नाही मग आपली आंबा पोळी जी आहे ती सेट होणार नाही। तर बघा आता हे सगळे सोडून घेतलेत मी आणि हा जो वाटेचा भाग आहे तो थोडा जेवढा आपल्याला काढता येईल तेवढा काढायचा आहे, बाकीचं आपल्याला हाताने पिळून घ्यायचं आहे। पूर्ण अशी पांढरी दिसली पाहिजे। तर आता आपले हे आंबे जे सगळे कापून झालेले आहेत, बारीक बारीक कट करून घेतले। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं आपल्याला स्मूथ ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे मस्तपैकी आपण स्मूथ असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे लगेच ज्याच्यामध्ये आपल्याला गरम करायचं त्याच्यातच टाकून घ्यायचं आहे। तर ही नॉनस्टिकची कढई त्याच्यात मी घेतलेला आहे, तुम्ही स्टील किंवा नॉनस्टिक ह्या दोघांपैकी एकामध्येच आपल्याला हा आमरस हे जो आंब्याचा रस आहे तो काढून घ्यायचा आहे, कारण आपण त्याला खूप सारं बॉईल करणार आहे। आणि त्याच्यामुळे काय होईल का, आपण जर ॲल्युमिनियमच्या भांड्यात जर केलं तर कसं आपला आंबा हा आंबट आहे ना, तर ते आपल्या पोटाला थोडा बाधिकार होईल म्हणून। तर ते बघा अशा प्रकारे आपण एक एक करून सगळे आंब्याचा जो कट केलेला आहे त्याचा आपण छानपैकी स्मूथमध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ। तर आता आपण गॅस चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये हा आंबरस आपल्याला आहे ना फास्ट गॅसवरती 25 ते 25 मिनिटं छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये पाणी काहीच टाकणार नाहीये। तर आता त्याच्यामध्ये आपल्याला ही जे एक वाटी जी साखर आहे ती टाकायची, कारण आपले आंबे थोडेसे
पिकलेले थोडेसे अर्धवट कच्चे असे आपण आंबे घेतले होते, त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया आपण. आपण याच्यामध्ये आता 1 वाटी साखर आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं. तर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मोठी ठेवायची आणि हा सारखा आपल्याला हलवत राहायचा आहे. आणि थोड्या वेळानंतर आता ते झाकण बंद करून ठेवायचं आहे. नाही मग कसं ह्याला जे बुडबुड येतात ना ते आपल्या अंगावर तोडून आपल्याला जोराचा चटका लागेल. त्याच्यासाठी आपल्याला हे 25 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे. आपण जे याला जेवढं शिजवणार ना त्याच्यानंतर याचा कलर चेंज होणार. आता थोडासा कच्चट असा कलर दिसते, म्हणजे थोडासा पिवळसर ऑरेंज असा दिसतो. थोड्या वेळ तो अजून जरा गडद होईल. तर आता आपण हे बघा झाकण काढूया. बघा असं उडतं झाकणाला सगळं असं उडलंय किटकिट. ह्याने कसं आपल्याला चटका भाजू शकतो. आता मी काढून घेते. आता हे आपलं छानपैकी शिजले आहे. आता शिजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना ही जी वेलची पूड आहे ती टाकून घ्यायची आहे. वेलची ठेचून घेतलेली आहे ती आता आपण टाकून घेऊया. आपण आता ही वेलची पूड आहे ना ती टाकून घेऊया आणि थोडंसं हलवून घेऊया. का चटके असे उडत आहेत. आता आपण काय करायचं 2 मिनिटं फक्त हलवूया आणि गॅसची फ्लेम आता बंद करूया आणि गरम गरमच आपल्याला ताटावर टाकायचं आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, ताटाला थोडंसं तेलाने आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचे ताटाला. तर छोटेच प्लेट घेतलेत मी, त्याला तेल लावून घेऊया आपण, म्हणजे कसं आहे व्यवस्थित सुटेल. तर इकडे बघा हे आपले छानपैकी आपण ताटामध्ये टाकून घेतले. तर आपल्याला हे 2 ते 3 दिवस छानपैकी उन्हामध्ये सुकवायचं आहे. किंवा थोडं उन्हामध्ये थोडं घरामध्ये असं ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर आता हे बघा हे थंड झालं तर आता आपण हे उन्हामध्ये ठेवून घेऊया. तर इकडे आपले बघा आंबे साठेसाठी हे आंब्याचं रस छानपैकी प्लेटमध्ये आपण ठेवलं. आता आपण उन्हामध्ये ठेवूया आणि मग 2 दिवसानंतर तुम्हाला मी दाखवते की आपली आंबापोळी कशी रेडी झाली होती. छान ऊन आलं की हे सुकेल. तर इकडे ना हे बघा हे आपण जे आंब्याचे साठे बनवले हे 2 ते 3 दिवस छान उन्हामध्ये आपण सुकवून घेतलेले आहेत. तर आता आपण ते काढून बघूया आपले साठे. आणि बघा त्याचा कलर मस्त चेंज झालेला आहे. सुकल्यामुळे त्याला छान असं रंग देखील आलेला आहे. आता आपण ते पहिला साईडून सुरीच्या साहाय्याने काढून घेऊ. हे बघा मस्तपैकी असं इझिली ते निघतंय. आणि आपण तेल लावलं होतं ना त्याच्यामुळे ते एकदम चिपकलं वगैरे नाही आपल्या प्लेटला. हे बघा मस्त असं इझिली आपले हे साठे निघाले. बघा मागून देखील छान आहे आणि वेलची वगैरे किती मस्त सुरेख दिसतेय. अशा आपण अजून दुसरे पण काढून घेऊ. थोडा पाऊस होता त्याच्यामुळे मी 1 दिवस पूर्ण घरातच ठेवले होते आणि मग 2 दिवस मी उन्हात ठेवले. तर घरात पंख्याखाली सुद्धा आपण सुकवले तरी पण ते निघतात व्यवस्थित आणि सुकतात व्यवस्थित. हे बघा छानपैकी आपली आंब्याची पोळी रेडी आहे.
तर इकडे मस्तपैकी आपल्या आंब्याच्या पोळी रेडी झालेल्या आहेत. अगदी पटकन असं व्हायला होणारी आणि खायला मस्त आंबट गोड अशी लागणारी आपली आंबा पोळी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा भेटणार. तोपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा.